millions of people, over 2,500 political parties, 9 union territories, 6 different religions, 29 different states, and by combining all this, a country made up. मान्यवर अध्यक्ष महोदय, आदरणीय परीक्षक गुरुजन आणि येथे उपस्थित माझ्या सर्व प्रिय मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी प्रेरणा खेडकर. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय मुळात भाषणाचा नाही. तो एक इशारा आहे. तो आपल्या देशाला, आपल्या समाजाला आणि आपल्याला जागा करणारा एक आरसा आहे. तो म्हणजे लोकशाहीचे वस्त्रहरण, कोसळते स्तंभ व न्याय माध्यम. याचं एक वास्तविक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते. कल्पना करा की मला माझी एक इमारत उभी करायची आहे. त्यासाठी हवा असणार एक मजबूत पाया व 4 मजबूत स्तंभ. यामधला एक जरी खांब ढासळला तर संपूर्ण इमारत कोसळू शकते, यामध्ये कुठलीही शंका नाही. अशाच प्रकारे भारताची ओळख असणारी भारतीय लोकशाही उभी आहे 4 मजबूत खांबांवर. विधिमंडळ, न्यायपालिका, कार्यपालिका व माध्यमिक. बेसिकली लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी आणि लोकांच्या सेवेसाठी बनवलेले एक राज्य. पण आज सगळे काही बदलत चाललं आहे. आपल्या इतिहासात आपल्याकडे एक असा राजा झाला ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यात मागचा मूळ हेतू म्हणजे लोकशाही. Even the greatest president of India, Sir APJ Abdul Kalam sir, says that if we are choosing our leaders, we have to choose them with integrity. संविधानाने सरकार बनवले ते लोकसेवेसाठी. बेसिकली जे पब्लिक सर्वंट्स आहेत ते मीन टू सर्व पब्लिक. बट आज सगळं काही बदलत चाललं आहे. याच्या विरोधात आपण भारताचे नागरिक आपण काय करत आहोत? आपण असे वागत आहोत जसे की ते आपले सेवक नाही तर आपणच त्यांचे सेवक आहोत. देशामध्ये बेरोजगारी, महिलांवर अत्याचार, गुन्हेगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न असे अनेक मुद्दे असताना न्यूज चॅनलचा हॉट टॉपिक काय तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या डोक्यावरती केस का नाही. अँड दॅट नॉट सो फनी. आणि याला मी एकच नाव देऊ इच्छिते, लोकशाहीची थट्टा. यानंतर आपण येऊया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ते म्हणजे न्याय व्यवस्था. न्याय व्यवस्था या देशामध्ये, ज्या देशामध्ये गुन्हेगार घाबरत नाही तर न्याय हवी असणारी जनता घाबरते, ते देश न्याय व्यवस्थेमध्ये पुढे कसा राहील? जो देश स्वतःला महासत्ता म्हणून घेतो त्याच देशाचा न्याय व्यवस्थेमध्ये क्रमांक 86, जो देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो, तोच त्याच देशामध्ये शेतकऱ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ का यावी? कुठेतरी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती काहीतरी टीका केली जाते, महिने कोर्टामध्ये केस चालतात, पुतळे जाळले जातात, इव्हन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. पण जेव्हा एका 3 वर्षाच्या निष्पाप जीवावरती अत्याचार होतो तेव्हा कुठे गेली ती न्याय व्यवस्था? कुठे गेला तो समाज? यानंतर आपण येऊया तिसऱ्या महत्त्वाच्या स्तंभाकडे, ते म्हणजे विधिमंडळ. विधिमंडळ कमकुवत होण्यामागे लोकप्रतिनिधींच्या गुणवत्तेत घट, गुन्हेगारीकरण, शिस्तभंग, कार्यकारी सत्तेचे वर्चस्व असे अनेक कारणे आहेत. कार्यकारी मंडळ म्हणजे सरकार चालवणारी यंत्रणा. यामध्ये मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. पण आज कार्यकारी मंडळ बदलत चालले आहे का? आज कुठलेही मोठे निर्णय घ्यायचे असतील तर ते कार्यकारी पातळीवरती न घेता ते संसदेत पूर्णपणे हे न करता कार्यकारी पातळीवरती थेट घेतले जातात. आज भारत जगातील सर्वोत्तम मेंदू तयार करतो, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण एकदा का यश मिळाले की अनेक लोक देश सोडून बाहेर जातात. सुंदर पिचाई गुगलचे CEO आहेत, सत्या नडेला मायक्रोसॉफ्टचे फाउंडर आहेत, यामध्ये आणि ते एक भारतीय वंशज आहे हे आपण मोठ्या गर्वाने सांगतो. पण ते देश सोडून बाहेर जात आहे, याच्या मागची कारणे काय? कारण इथे व्यवस्था पारदर्शक नाही, प्रणाली स्वच्छ नाही, मेहनतीपेक्षा राजकारण जास्त चालते. प्रगती करायला हरकत नाही, पण प्रगतीच्या नावाखाली जंगलतोड, तापमान वाढवणे, पावसाचे पॅटर्न बिघडवणे ही फक्त जंगलतोड नाही, ही भविष्यातील पिढ्यांच्या अधिकाराची हत्या आहे. ज्या देशामध्ये नागरिकांच्या अधिकाराची हेरसांड होत असेल तो देश लोकशाही म्हणून कशी ओळखली जाणार? आम्हाला असं तंत्रज्ञान नको आहे, असा विकास नको आहे ज्यामध्ये नागरिकांच्या अधिकाराची हेरसांड होत असेल. आम्हाला हवा आहे आमचा न्याय, आमचा हक्क. धन्यवाद.